बांधकाम कामगार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये तुमची नोंदणी असेल, नोंदणी सक्रिय असेल आणि तुम्हाला आता भांडी संच, इसेन्शियल किट किंवा सेफ्टी किटचा जर फॉर्म भरायचा असेल तर वेबसाईट सध्या बंद आहे। आता वेबसाईट कधी चालू होणार आहे तर लवकरच आपण याच्यावरती व्हिडिओ तुम्हाला माहिती अपडेट देणार आहोत। पण सध्या घडीला आचारसंहिता लागू झालेली आहे। महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे। आचारसंहितेचा परिपत्रक सुद्धा आलेला आहे। सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला आता ही आचारसंहिता किती तारखेपर्यंत राहणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वप्रथम तुम्ही mahaboc.in च्या वेबसाईटवरती आल्यानंतर असा इंटरफेस दिसेल। इथं कोणताही तुम्हाला परिपत्रक पाहायला मिळणार नाही आणि आपण वेबसाईटवरती आल्यानंतर गृहउपयोगी वस्तूंच्या वेबसाईटवरती क्लिक करण्यासाठी इथं बघा HIKIT.appointment अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। गृहउपयोगी वस्तूंच्या मागणीवर याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येत आहे। इथं बघा यू डोंट हॅव परमिशन टू व्ह्यू धिस पेज, म्हणजेच इथं तुम्हाला आता गृहउपयोगी वस्तूंचे म्हणजे किचन सेटचा अपॉइंटमेंट बुक करता येणार नाही। आता माहितीच्या मिळालेल्या माहितीनुसार आचारसंहितेच्या कारण वेबसाईट इथं बंद करण्यात आलेली आहे। भांडी संची आणि सेफ्टी किट, इसेन्शियल किट याच्याही अपॉइंटमेंट इथं आता सध्या भेटणार नाही अशी माहिती मिळालेली आहे। लगेच जी काही अपडेट जर याच्यावरती आली तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच सांगणार आहे। तर मित्रांनो, आता जर आपण चर्चेचा विषय हे आहे की आचारसंहिता लागली आहे। आता आचारसंहिता कधी लागली आणि केव्हापासून अंमलात आली आणि किती तारखेपर्यंत राहणार आहे सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्रांमध्ये नक्की शेअर करा। तर मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता आपण राज्य निवडणूक आयोग यांचा एक जे परिपत्रक आहे म्हणजे शासन निर्णय आहे ते आपण स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुका 2025 आदर्श आचारसंहितेबाबत एकत्रित आदेश, म्हणजेच महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांसाठी एकत्रित आदेश आलेला आहे। आता हे कोणकोणत्या जिल्ह्यात लागू झालेला आहे तर महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये लागू झालेला आहे। आता याचा कार्यक्षेत्र कुठं आहे, कोणत्या ठिकाणी आचारसंहिता लागलेली आहे, काय जिल्ह्याच्या ठिकाणी लागली का, तिथं महानगरपालिका आहे तिथं लागली का, जिथं नगरपरिषद नगरपंचायत आहे तिथं तर 100% लागलेली आहे, मात्र महानगरपालिकेच्या ठिकाणी लागली का, म्हणजे जिथं भांडी संचा वाटप होतो, ज्या जिल्ह्यात वाटप होते किंवा ज्या शिबिरामध्ये वाटप होता ते शिबिर आता चालू राहणार का, सविस्तर याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। आता इथं बघा हे GR 4 नोव्हेंबर 2025चा आहे। इथं तुम्हाला स्क्रीनवरती पाहू शकता आणि त्याच्यानंतर बघा संदर्भ दिलेला आहे। त्याच्यानंतर खाली आपण येऊया, तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे याच्यातून मी सांगणार आहे। इथं खाली आल्यानंतर तुम्हाला जे आदेश आहे ते तुम्हाला इथं दाखवणार आहे। आदेश बघा, आदर्श आचारसंहितेचा उद्देश काय आहे, आचारसंहितेचे तत्व आणि ती लागू करण्याबाबतचा उद्देश खालीलप्रमाणे आहे। शांततापूर्ण नियमबद्ध आचरण करणे, समान संधी, इक्वल अपॉर्च्युनिटी, त्याच्यानंतर नागरिकांचा शांततेचा अधिकार, प्रचाराकरिता पाळवायची सभ्यता, निवडणुकीमधील भ्रष्टाचार आचरण आणि निवडणूक विषयक गुन्हे प्रतिबंध करणे, शासकीय यंत्रणा आणि पदाचा दुरुपयोग यावर प्रतिबंध करणे, आचारसंहिता आणि शासन आणि त्याच्यानंतर सार्वत्रिक निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात होतील याकरिता निवडणुकांशी निगडीत सर्व अधिकारी कर्मचारी यांनाही कोणताही पक्ष व उमेदवार यांची बाजू घेता येत नाही। आता त्याच्यानंतर आपण खाली येऊ आणि खाली आल्यानंतर याचं जे लागू झालेलं आहे कोणकोणत्या ठिकाणी म्हणजे याचा क्षेत्र काय आहे ते तुम्हाला इथं सांगणार आहे। आचारसंहितेचे क्षेत्र 4 नंबर मुद्दा इथे तुम्ही पाहू शकता। इथं पहा 4 नंबरचा जे पॉईंट दिलेला आहे इथे स्क्रीनवरती पाहू शकता। 4 नंबरचा हे पॉईंट दिलेला आहे आणि या पॉईंटमध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, इथे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता आचारसंहिता 4 नंबरचा इथं मुद्दा दिलेला आहे, पॉईंट नंबर 4 आहे आणि याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संपूर्ण क्षेत्रासाठी लागू राहील व पोटनिवडणुकीची आचारसंहिता संबंधित प्रभाग किंवा संबंधित निवडणूक विभाग किंवा संबंधित निर्वाचक गण यांच्यापुरती लागू असेल। आचारसंहिता जरी निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रापुरती लागू होणार असली तरी त्या बाहेरील आजूबाजूच्या क्षेत्रात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमामुळे मतदारावर प्रभाव पडून सादर निवडणुकीवर परिणाम होऊ शकेल असे कार्यक्रम आयोजित करता येणार नाही। तर मित्रांनो, आता आचारसंहिता कशी लागलेली आहे, आचारसंहिता तालुका प्लेसवर लागलेली आहे कारण नगर परिषद नगरपंचायतचं इलेक्शन आहे। अजून ग्रामपंचायत आणि महानगरपालिकेचा आणि जिल्हा परिषदचा पंचायत समितीचा अजून
आणि आता सध्या तर नाही, ते नंतर होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये काय होणार आहे, त्या नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांचा इलेक्शन होणार आहे. त्याच्यानंतर यांची आचारसंहिता लागण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, त्यांची निवडणुका नंतर होतील. तर पहिल्या टप्प्यामध्ये ह्या आचारसंहिता याची लागलेली आहे. आता ही आचारसंहिता कुठं लागलेली आहे, तर तालुक्यापुरती मर्यादित आहे. पण आता याचा पडसाद दुसरीकडे उमटू नये म्हणून जिल्ह्यातसुद्धा याचा अंमलबजावणी होत आहे. मात्र आता सध्या घडीला भांडेसंच आणि इसेन्शियल किट आणि सेफ्टी किटचा अपॉइंटमेंट मिळणार नाही अशी माहिती मिळालेली आहे. तरी सविस्तर माहिती, शासनाचा परिपत्र, कल्याणकारी मंडळाचा परिपत्र किंवा त्यांचा कोणती नोटिफिकेशन जर आली तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. सध्या घडीला ज्या लोकांनी आपला अपॉइंटमेंट घेतला आहे भांडेसंच, इसेन्शियल किट, सेफ्टी किटचा, त्यांना त्या अपॉइंटमेंटवरती जायचं आहे, त्यांना ते वस्तू मिळून जाईल. मात्र जे लोक अजून अपॉइंटमेंट घेतलेले नाही अशा लोकांना थोडासा वेट करावा लागेल. आता सांगता येत नाही. आचारसंहिता तर आता लागलेली आहे 5 नोव्हेंबर 2025 पासून. तर आता ही आचारसंहिता किती तारखेपर्यंत राहणार आहे, ही आचारसंहिता आता राहणार आहे. जे आपलं जे इलेक्शन होईल त्याच्यानंतर जे रिझल्ट त्याचा येईल, 3 डिसेंबरला रिझल्ट येणार आहे. तर 3 डिसेंबर रोजीपर्यंत ही आचारसंहिता लागू झालेली आहे. आता 3 डिसेंबरच्या नंतर म्हणजे 4 डिसेंबरला नंतर आचारसंहिता संपेल. 100% असं होऊ शकते की तुम्हाला पुढचं जे इसेन्शियल किट आहे, सेफ्टी किट आहे आणि भांडेसंचं अपॉइंटमेंट आहे ते सुरू होईल. मग आता सांगता येत नाही मित्रांनो, कारण हे इलेक्शन झाल्या तुम्हाला जे पुढचं जे इलेक्शन येत आहे, पुढचं जे इलेक्शन होत आहे त्याचीही आचारसंहिता पुन्हा लागू शकते. तर ही माहिती होती, ही अपडेट होती. लवकरच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी अपडेट देत राहील. कारण आचारसंहिता लागू झाली, आचारसंहिताच्या नंतर वेबसाईट कधी सुरू होईल, भांडेसंचं अपॉइंटमेंट कधी मिळणार आहे, सविस्तर माहिती तुम्हाला डिटेल्समध्ये मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट देत राहील. तर ही होती छोटीशी माहिती. आचारसंहितेचा GR आलेला आहे. GR तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आणि हे GR तुम्हाला जर डाउनलोड करायचं आहे तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन या GRचा तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. त्याचा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथं जा. योजना गुरु या नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती जॉईन व्हा आणि तिथून जाऊन तुम्ही ते PDF डाउनलोड करू शकता. तर ही माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.